बरं झालं आलात लवकर. बसा, बस भीम. बाळ्या, गेलास ते आलाच नाहीस. अव मी आज त्याला म्हणाले का जाऊ नका म्हणून. का? त्या गोदाचं समजलं नव, म्हणून तिला भेटायला गेलो होतो. आणि मग मी आज त्याला म्हणाले का माझ्या संग थांब. काय म्हणली गोदा? काय झालं तिला? घाबरली होती किती. अरे पर झालं काय घाबराय? अगं दिस उजाडायच्या आत माती आणायला गेली होती आणि कोणीतरी हाक मारली, पर दिसलं कोणी बी नाही. असं कसं होईल? बा गोदा मावशी खोटं बोलल का? हिला बी खूळ लागलाय. अहो खरंच तिने काहीतरी बघितलं का काय, रानाचा घास खाई ना ती. यो नाथ भाऊ दिसरात पांडुरंगाचं नाव घेतोय. त्याला कधी आला असला आवाज? असला आवाज कसलं काय? अहो, गावातली लोक बी घाबरल्यात. यायचं काय कारण नाही. कोण कोणाला खात नाही. अरे आजवर गावात आलो, काहीतरी झालं आहे का? झालंय बरंच काही, पण त्यावर कोणी काही बोलत नाही. ह्या येळेला वेगळंच आहे. पर हा, तू त्यात भर घाला अजून. बरं राहू द्या, आता त्यावर बोलू नका. आणि नसल पटत तर राहू द्या. भाकर झाली आहे, तुम्ही समजे जेवून घ्या. आणि हा, रातच्याला तुम्ही बी कुठं बी बाहेर जाऊ नका. औआ, तू गुरुजींनी जसं सांगितलं तसंच करणार आहेस का? होय, उद्या प्रतिपदा आहे. पहाटे उठून देवीचे दर्शन घेऊन येईन म्हणते मी. म्हणजे रात्री आंघोळ करणार? गुंडू, तसं पण मी लवकर जागी होते रे. पण तुला भीती नाही वाटत काळोख असेल तर? आधी नव्हती वाटत, आता खूप वाटायला लागली बघ. हे बघ वैजंता, अयो तू बोललीस म्हणून तुझ्या बरोबर आलो बघ गुरुजींकडे. अयो पण या सगळ्या गोष्टींवर माझा काही विश्वास नाही. नसेल, पण मी उद्या पहाटे जाणार आहे देवी दर्शनाला. तसही गाव जागा झालेला असतो. चुली पेटलेल्या असतात, बायका जात्यावर दळत असतात, लोक पण शेतावर चाललेली असतात. तुम्ही काही काळजी करू नका म्हणते मी. अय्य, मी काळजी करत नाही. अयो पण तुझ्या मनात जी बसली अयो भीती, त्याचं काय करायचं म्हणतो मी. तुमच्यासाठी, गुंडूसाठी, आपल्या घरासाठी मला जावेच लागेल बघा. अयो बरोबर आहे, देऊ कोणाला? नको, देवाचे काम आहे. काही सोवळे ओवळे समजते की नाही? महादेवा, महालिंगराया, कसे समजवायचे या बायकांना काही कळत नाही बाबा. चला झोपूया टप्पा. अय्य झोपायचं आवडीच काम बघ माझं. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आज जरा जास्तीच येतोय का म्हणते मी. औआ,
मला खूप भीती वाटत आहे बघ. अयो घाबरण्यासारखे काही नाही रे गुंडप्पा. चल झोपायचं, चला झोपायचं झोपायचं. बा आयाकडे बघितलं का? हे काय आता? बाण बघितलंच नाही. अरे बोलतो आहे ना व, दिसती आहे ती मला. राहू द्या, त्यासनी नाही दिसायचं. काय सोनं लागलं आहे तिला? काय बघताय? समजलं. डाग घातला आहे ना व. बा आय आज कशी दिसते हाय? बरं बरं, राहू द्या. वैजंता, पूजेला जाताना मागे वळून पाहायचे नव्हते मला. अय्य असं असं आहे का? अयो चालेल. नाही तू चालली आहेस तर घराच्या बाहेर 2 गडी उभे आहेत. त्यांना पाठवू तुझ्या सोबत भाले घेऊन. अय्यो बोलत का नाही वैजंता? यो, पूजेला जाताना माझे 2 नियम होते. अय्यो, पहिला नियम मागे वळून पाहायचा नाही, तो तुम्ही मोडलात. आणि दुसरा नियम, पूजा होईपर्यंत कुणाशी बोलायचं नाही, तोही मोडलात. अय्य वैजंता, आता मोडलाच नियम तर एक सांग की पाठवू कोणाला सोबत? हो, म्हणजे सगळ्या गावाला कळू द्या आपण काय करतोय आणि कशासाठी करतोय ते. अय्यो राहिलं राहिलं. अय्यो तुला भीती वाटते म्हणून बोललो. यो, भीती तर वाटते पण अय्यो म्हणून म्हणतो राहू दे ती पूजा, काही नाही होत. अय्यो अय्यो अय्यो, जिभेला काही हाड म्हणते मी. एकदा देवाला बोललो तर देव वाट पाहत असतात आपली. अय्यो वाट पाहता. अय्यो असं? अय्यो मग तू जा जा जा, जाऊन ये, मी थांबतो इथेच. अय्यो थांबा आणि गुंडप्पाकडे लक्ष द्या. अय्यो त्याला जाग आली आणि मी दिसले नाही की घाबरतो तो. अय्यो मला बघू ना. निघते मी, नाहीतर सूर्योदय होईल. हो हो अय्यो तू जा जा जा, मी इथेच थांबतो. हं? अय्यो अय्यो मी दार उघडच ठेवतो बघा. महादेवा महालिंगराया, दुसरे लग्न करावे म्हणतो. दुसरे आय पाणी दे. ते बघ काढून ठेवलं आहे तिथं. अव तुम्हासनी पाणी देऊ का? आता नग थंडी वाजती हा, मग दे. बर. ए भीमादा, आधी तोंड धुवून घे, थंडी जाईल पळून. काय शेकत बसला आहेस? नाही ना, थंडी वाजती. सुंदरा, ते बघ अक्काच आहे ना व.
अहो बाई की अक्काच आहेत. पहाटेच्याला कुठं चालले आहे? विचार तरी. हवं असं कसं विचारणार? त्यासनी आवडल ना आवडल आणि कुणाचा नेम असतो या. देवदर्शन झाल्या बिगर बोलत बी नाहीत. या आधी कधी बघितलं नाही आज. वय समजल नंतर. चाल बघू. आय मी आलोच. बाळू अरब गरज आहे का यानं जायची? पण नाही. पांडुरंगा अक्का मला बाहेर काढ. मला बाहेर काढ. अक्का मला बाहेर काढ. अक्का मला बाहेर काढ. अक्का तुम्ही का घाबरलाय? बाळू मी आवाज ऐकला. बरं तुम्ही दिस उजळायच्या आत इथं कशाला आला? ते एकदा आले आता नाही येणार. आता परत अशी चूक नाही करणार मी. अक्का तुम्ही आवाज ऐकला ना? तो आवाज म्या बी ऐकला. ते चांगलं नव्ह. अय्यो, मला पण हे पटले की हे काही साधे सुधे प्रकरण नाही म्हणून. मला माझ्या गुंडप्पाची काळजी म्हणून मी देवीला जात होते. मी आलो म्हणून तुम्ही इथं दिसत आहे. बदमाशीचं बघितलं ना कसं झालं होतं ते. ह्याच्या मोहर जाऊन काय भलं बुरं झालं तर काय करायचं? मलाही आता असेच वाटायला लागले की काहीही होऊ शकते. मला तर असे पण वाटले की माझ्या पायाखालची जमीन सरकते आहे आणि मी त्याच्या आत चालले आहे म्हणून. अक्का मी आता घरला जा. ह्या येळेला पुण्याला येऊ नका. काळजी घ्या आणि जा लवकर घरला. महादेवा महालिंगराया. अयो कधी येणार माझी बायको? अयो मला तर झोप आवरत नाही. अयो थंडीचे दिवस. अयो गोधडी घेऊन छान झोपावे. अयो उशिरा उठावे. अय्यो कसले काय. अय्यो बायकोनी लावला की ओ माझ्या जीवाला घोर. अय्यो अय्यो यो वैजंता काय झाले म्हणतो मी? एवढी घाबरलीस का? अयो तू बस बस बस. अयो तुला पाणीही देतो. अयो बस बस. अयो
अयो आता सांग, काय झाले एवढे घाबरायला म्हण तुम्ही? हेनरी, मी गेले होते अयो तिथे मला आवाज ऐकू आला. अयो आवाज, अयो कसला आवाज, कुणाचा आवाज? अय्यो, ते समजले नाही, पण जमिनीतून आवाज येत होता. अयो जमिनीतून? अय्यो अय्यो तू घाबरलीस वैजंता. अयो जमिनीतून? अय्यो नाही नाही, माझ्या कानांनी आवाज ऐकला आणि आणि गोदा जिथे बेशुद्ध होऊन निपचित पडली होती ना, तिथून येत होता आवाज. अयो काय आवाज ऐकला म्हणतो मी? मला आवाज आला, अक्का मला बाहेर काढ. काय? अय्यो गुंडप्पाची शपथ, मी खरं बोलते आहे. आणि तो भास नव्हता, माझ्या कानांनी मी नीट ऐकला आवाज, आणि तो आवाज पुरुषाचा होता. बाळू, इथं कशाला आलास? तू बघितलंस ना मग? आका घाबरली होती. पण तुला इथं यायला कोणी सांगितलं होतं बाळू? बरं चल घरला. बरं तू कशाला आलीस इथं? अरे, कशाला म्हणजे? तुला काय झालं असतं तर? नाही, मला काय होतंय? स्वतःला कोण समजतोस रे तू? हा, मी तुला सांगत होते ना बाहेर पडू न ग, तरी धावतोस पुढं पुढं. बरं जाऊ चल. आणि पुण्यांदा येत नाही मी इथं. असं नाही, तुला घरात डांबूनच ठेवायला पाहिजे. हाय, किती काळजी करतीस? गोदा मावशी इच्छा करून पडली, आक्का घाबरली, म्हणून आपल्याला भ्या वाटलच असं नाही. अरे, तू मला दिसा तिथं जाऊ न ग म्हणून सांगतोस, आणि स्वतः अंधारात एकला चालला होतास. गप गुमान घरला चल, आणि जास्ती बोलूच नगस तू. आणि ह्यात पडायचं काय बी कारण नाही बाळू. अयो पुरुषाचा ह्यो आवाज. अक्का मला बाहेर काढ. गुंडू, तू कधी जागा झालास? मग अशीच. ये, माझ्या जवळ ये माझ्या गुंडू. काय झाले? अय्यो, काही नाही. मी तुमचं बोलणं ऐकलं. अयो जे ऐकले ते बोलायचे नाही कुठे, कळले? पोटातच ठेवायचे. पण का? अय्यो, मी समजावून सांगते त्याला. अयो वैजंता पण कमालच झाली, आश्चर्यच झाले म्हणतो मी. अयो या गावातला माझा जन्म, लहानाचा मोठा इथेच झालो. अयो आतापर्यंत असे कधी घडले नाही, आणि आज अचानक अय्यो. अय्यो, मला बाळू पण वाटे इथं भेटला. अय्यो बाळू भेटला? अयो म्हणजे त्याला सगळे कळले असणारच की. ते समजले नाही, पण म्हणाला त्या वाटेला जाऊ नका म्हणून. अय्यो बाळू बोलला त्या वाटेला जाऊ नका. अय्यो म्हणजे नक्कीच तिकडे काहीतरी असणार बघा त्या वाटेवर. हेनरी, काही असो, पण मी पुन्हा पहाटे त्या वाटेला जाणार नाही बघा. अय्यो 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 असं करू ना कसं चालेल वैजंता? अय्यो गुरुजींनी सांगितलेलं सगळं करायला पाहिजे बघ, नाही तर येईल की हो गंडांतर. अय्यो काय करावे, इकडे आड तिकडे विहीर असे झाले आहे बघा माझे. अय्यो उद्या पहाटे तिकडे जायचे परत परत. अय्यो आणि तसाच आवाज आला तर विचारायचे, अय्यो कुणाचा आवाज? अय्यो कुणाला काढायचं बाहेर असं विचारायचं परत परत. अय्यो अय्यो,
नाही गेले तर चालणार नाही का म्हणते मी. अय्यो अय्यो, नाही म्हणायचं नाही, जा म्हटले की जायचं.